सुरुवातीलाच सविस्तर बातमी पाहूयात जरांगेंसंदर्भात। हैदराबाद गॅजेटियरनुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र मिळावीत यासाठी जरांगेंनी मुंबईत उपोषण केलं। खरं सरकारनं हैदराबाद गॅजेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा GR सुद्धा काढला आणि त्याला सुद्धा आता 3.5 महिने झालेत। या 3.5 महिन्यांमध्ये मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी 594 अर्ज दाखल करण्यात आले, पण त्यापैकी फक्त 98 प्रमाणपत्र मिळाली आहेत। या सगळ्याचा अर्थ काय होतो आणि जरांगेंचं यावर काय म्हणणं आपण पाहूयात। जरांगेंच्या आंदोलनानंतर किती कुणबी सर्टिफिकेट मिळाली, किती जणांचे अर्ज, किती जणांना मिळाली सर्टिफिकेट, मराठवाड्यात किती जणांना हैदराबाद गॅझेटची सर्टिफिकेट। 2 सप्टेंबरला मनोज जरांगेंनी आझाद मैदानावरचं उपोषण सोडलं। जरांगे म्हणाले, लोक हो जिंकलो, पण खरंच मराठा आरक्षणाची नवी लढाई जिंकली का, त्याची आकडेवारी आता समोर आली आहे। हैदराबाद गॅझेटियर GR नुसार मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात 3.5 महिन्यांमध्ये मराठा समाजाला फक्त 98 कुणबी OBC प्रमाणपत्र मिळाली आहेत। हैदराबाद गॅझेटियर अंतर्गत कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी आतापर्यंत 594 जणांनी अर्ज केले, त्यापैकी 98 कुणबी OBC प्रमाणपत्र मिळाली आहेत। परभणीत सर्वाधिक 445 अर्ज आले, त्यापैकी 47 प्रमाणपत्र मिळाली। जालन्यामध्ये अर्ज आले 78, प्रमाणपत्र मिळाली 8 जणांना। बीडमध्ये मात्र 22 अर्ज आले आणि 22 जणांना प्रमाणपत्र मिळाली सुद्धा। लातूरमध्ये 12 अर्जांपैकी 9 जणांना, धाराशिवमध्ये 13 अर्जांपैकी 4 जणांना, हिंगोलीमध्ये 5 पैकी 3 जणांना, नांदेडमध्ये 5 अर्जांपैकी 5 जणांना प्रमाणपत्र मिळाली आहेत। तर संभाजीनगरात 14 अर्ज आले, मात्र एकालाही प्रमाणपत्र मिळालेलं नाही। यावर जरांगेंनी चांगलाच संताप व्यक्त केलाय। सरकार जाणून बुजून दिरंगाई करत असल्याचा आरोप केलाय। आता असंच नाही होणार तर काय होणार? जर सरकार मुद्दाम जाणून बुजून दिरंगाई करायला लागले, अधिकारी दिरंगाई करायला लागले, मराठा समाजाविषयी यांची भावना अशी का होती मला काही कळतच नाही। हैदराबादचा गॅझेटियरचा GR काढलाय ना फडणवीस साहेबांनी, विखे पाटील साहेबांनी काढलाय ना, मग तुम्ही कुचराई का करताय? लोकांनी या मराठवाड्यातल्या सगळे कुणबी येतं हैदराबादच्या गॅझेटियरनुसार, तुम्ही दिरंगाई का करता मला समजतच नाहीये। कारण अर्ज कसे करतील लोक? अर्ज कमी नाही याच्यात काय होती? गावात समित्या नाहीत, तहसीलदाराकडे अर्ज घेऊन गेलं की तो म्हणतो सरकारचे आदेश नाहीत, ADM कडे घेऊन गेलं आम्हाला सरकारनं आणखी सांगितलं नाही, अर्ज कमी नाही होणार तर काय होणार? प्रमाणपत्र पटापट कशी मिळतील यावर जरांगेंनी उपायही सुचवलेत। केल्या तर लोक गावात अर्ज करतील। तुम्ही तहसीलदाराकडे जर सांगितलं, तहसीलदाराकडे गॅझेट प्रमाणे अर्ज नेऊन द्या, तर तालुक्यातले मराठवाड्यातले सगळे लोक तहसीलदाराकडे नेऊन देतील। मुख्यमंत्री साहेब आणि विखे पाटील साहेब स्पष्ट आदेश का काढत नाही? या ठिकाणी अर्ज लोकांनी द्या। बघा तुम्ही अर्जाचा पाऊस पडतोय, तुम्हाला बघायचं का? तुम्हाला वाटतंय का थोडे अर्ज गेलेत मराठा समाजाचे, मराठा समाज अर्ज करत नाही असं तुम्हाला वाटतंय का? याचं जर उत्तर तुम्हाला शोधायचं असेल, तुम्ही अभियान लावा, तुम्ही प्रत्येक सरकारला अभियान लावा। मराठा समाजाने ज्याला कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत हैदराबाद गॅझेटनुसार त्यांनी अर्ज आणून द्या, एवढं म्हणा, एका दिवसात ढिगल पडन ती। 3.5 महिन्यात फक्त 98 कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानं विरोधकांनी सुद्धा जरांगेंच्या सुरात सूर मिसळून सरकारवर निशाणा साधलाय। की हैदराबाद गॅझेटरमध्ये त्यांना मराठा वर्सेस OBC, धनगर बंजारा वर्सेस आदिवासी ही महाराष्ट्रामध्ये लढाई करून घ्यायची होती आणि त्याच्यामध्ये या सरकारला यश आलं। अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक गावांमध्ये या पद्धतीचे मोर्चे वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या जातीच्या लोकांनी केलेले आहेत। मुळामध्ये जे 58 आहेत त्यांच्याकडे काहीतरी त्यांचे स्वतःचे गव्हर्नमेंटनी काय मेहरबानी नाही केली। ह्याच गव्हर्नमेंटच्या एका मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेऊन त्या शपथेचं काय झालं असं लोक विचारतात। मी मराठा समाजाचे माझे भाऊ वगैरे म्हणतायत की आम्हाला मिळाला पाहिजे, पण अजून नाही मिळत आहे। त्यामुळे शपथ घेऊन लोकांना फसवणं सोपं आहे। हैदराबाद गॅझेटियर नुसार जे कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू आहे त्यावर OBC नेत्यांचंही लक्ष आहे। हे बघा, 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयामध्ये जर अशा प्रकारची तरतूद असती की कुठली मराठा जातीची व्यक्ती आली, त्यांनी आले तर त्याला कुणबाचं प्रमाणपत्र द्या, तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये रांगा लागल्या असत्या 8 जिल्ह्यामध्ये की आम्हाला द्या। ज्याप्रमाणे मोर्चे निघाले, लोक त्यामध्ये सहभागी होते, ते आकडे लक्षात घेता
रांगा लागायला पाहिजे होत्या. परंतु जेव्हा हा निर्णय वाचला असेल लोकांनी, त्यांना लक्षात आलं किंवा तहसीलदार यांनी सांगितलं असेल की बाबा हे कागदपत्र असल्याशिवाय तुम्ही अर्ज करू शकत नाही, तुम्हाला प्रमाणपत्र मिळू शकत नाही. मनोज जरांगेंनी मुंबईत आंदोलन केलं त्यावेळी सरकारनं 2 मुख्य आश्वासनं जरांगेंना दिलीत. हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करणार, सातारा गॅझेटियरची 1 महिन्यात अंमलबजावणी करणार. त्यानुसार हैदराबाद गॅझेटियरचा GR काढण्यात आला. हैदराबाद गॅझेट हा निजाम काळातला 1918 मधला अधिकृत दस्तऐवज आहे. त्यामध्ये मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकातल्या काही भागांशी संबंधित नोंदी आढळतात. हैदराबाद गॅझेटियर मध्ये त्यावेळी मराठवाड्यातले औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, धाराशिव जिल्ह्यांचा समावेश होता. 1901च्या मराठवाड्यातल्या जनगणनेनुसार मराठवाडा आणि कुणबी एकच असल्याचा दावा गॅझेटियर मध्ये आहे. त्यावेळी मराठवाड्यात 36% मराठा कुणबी लोकसंख्या होती. मराठवाडा प्रांतातील कुणबी जातीची लोकसंख्या 46,10,778 एवढी आहे. हैदराबाद गॅझेटियरचा GR निघाल्यानंतर मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू झालं. मात्र गेल्या 3.5 महिन्यात त्यासाठी फक्त 594 अर्ज आले आणि 98 प्रमाणपत्र मिळाली आहेत. याचा अर्थ काय होतो तर कुणबी प्रमाणपत्रांबाबत मराठवाड्यात उदासीनता आहे किंवा अनभिज्ञता आहे. आणि दुसरं म्हणजे फक्त 16% प्रमाणपत्र मिळाली आहेत. म्हणजेच प्रशासकीय यंत्रणाही गोगलगाईच्या गतीनं काम करतीये. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.